आपल्या सर्वांनाच कल्पना आहे, लोकसभेच्या निवडणुकीकरता भारतीय जनता पक्षाने काल एक संकल्पपत्र जारी केलं आहे. आणि हे संकल्पपत्र नाही आहे, ही मोदीजींची गॅरंटी आहे. आणि मोदीजींच्या गॅरंटीचं संकल्पपत्र या देशाच्या विकासाकरता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे हे सांगणारं संकल्पपत्र आहे. विशेषतः युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब यांना समर्पित अशा प्रकारचं हे संकल्पपत्र असून याची जर पंचसूत्री आपण बघितली तर याच्यामध्ये डिग्निटी ऑफ लाईफ आहे, याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ आहे, याच्यामध्ये गुंतवणुकीतून रोजगार आहे, याच्यामध्ये क्वांटिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी आणि क्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी अशा 5 पिलर्सवर या ठिकाणी हे संकल्पपत्र तयार झालं आहे. आणि एकूणच संधीची निर्मिती आणि गुणवत्तापूर्ण विकास याच्यावर या संकल्पपत्रामध्ये भर देण्यात आला आहे. हा जो काही संकल्पपत्राचा मसुदा तयार झाला, याकरता जी समिती तयार करण्यात आली होती त्या समितीला 15 लाख सूचना लोकांकडून प्राप्त झाल्या होत्या. नमो ॲपवर 4 लाख सूचना प्राप्त झाल्या होत्या आणि वेगवेगळ्या व्हिडिओजवरनं 10 लाख सूचना या प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे देशभरामध्ये अतिशय व्यापक अशा प्रकारचं चर्चेतून हे संकल्पपत्र इव्हॉल्व्ह झालं आहे आणि त्यातनं मोदीजींच्या गॅरंटी समोर आल्या. यामध्ये विशेषतः गरीब वर्गांकरता पुढचे 5 वर्ष 80 कोटी लोकांना रेशनचं अन्न हे मोफत देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे, त्याची गॅरंटी देण्यात आलेली आहे. आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत देण्यात आलेला आहे. आणि 70 वर्षावरचे जेवढे नागरिक आहेत यांना युनिव्हर्सली, म्हणजे त्यांच्याकडे इन्कम किती आहे वगैरे याचा विचार न करता त्यांना युनिव्हर्सली या ठिकाणी मोफत उपचार देण्याचा निर्णय झाला आहे. ट्रान्सजेंडर्सचाही समावेश आता आयुष्यमान भारतमध्ये झालेला आहे. PM आवासच्या अंतर्गत 3 कोटी नवीन घरं हे त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपली जी घरगुती गॅसचं कनेक्शन आहे, सिलेंडरची पद्धत कालबाह्य करून प्रत्येक घरी पाईपच्या द्वारे गॅस देण्याचा निर्धार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि विशेषतः प्रधानमंत्री सूर्यघर योजना यामध्ये पहिल्या टप्प्यात 1 कोटी घरं आणि हळूहळू याचा विस्तार होणार आहे. या घरांना सोलरची संयंत्र देऊन त्यांचं विजेचं बिल 0 करण्यात येणार आहे. त्यांना विजेचं बिल द्यावं लागणार नाही, म्हणजे गरिबाला हळूहळू वीज या माध्यमातून मोफत मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. आणि मुद्राचं जे कर्ज होतं
10 लाखापर्यंतचं कर्ज हे विना तारण आणि विना गॅरंटीचं मिळायचं, आता ते 10 लाखावरनं 20 लाख करण्यात आलंय. आणि मुद्रा योजनेची सगळ्यात महत्त्वाची जर आपण ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर याच्यामध्ये जवळपास 60% महिला आहेत की ज्यांना मुद्राचं लोन मिळालेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सामान्य घरच्या ज्या महिला आहेत त्यांना पायावर उभं राहण्याकरता 20 लाखापर्यंतचं कर्ज आणि तरुणांनाही 20 लाखापर्यंतचं कर्ज कुठल्याही व्याजाविना आणि कुठलंही तारण दिल्याशिवाय या ठिकाणी मिळणार आहे. शेतकऱ्यांकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. विशेषतः PM किसानच्या अंतर्गत 6,000 रुपये हे पुढचे 5 वर्ष देखील देण्यात येतील. आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्र सरकारने त्यात 6,000 रुपये टाकते, तर महाराष्ट्रात 12,000 रुपये आपण देतो. त्याचप्रमाणे जो आपला PM पीक विमा आहे त्याला अजून सुदृढ करण्यात येईल, त्याला अजून मजबूत करण्यात येईल. आणि यासोबत गेल्या 5 वर्षामध्ये प्रमुख पिकांच्या MSP मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. पुढच्याही 5 वर्षामध्ये भरघोस वाढ ही MSP मध्ये करण्याचा निर्धार याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. डाळी आणि खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरता आणण्याचा याच्यामध्ये विचार आहे. आणि भाजीपाला उत्पादन वाढलं पाहिजे, पण हे नाशिवंत असल्यामुळे त्याच्या स्टोरेजची एक पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं, जेणेकरून भाजीपाला उत्पादकांना त्यांच्या जो काही माल उत्पादित होतो त्याला जास्त शेल्फ लाईफ मिळेल आणि त्यांना जास्त चांगले पैसे त्यातनं मिळू शकतील. हा देखील एक प्रयत्न आहे. मिलेट्स किंवा ज्याला श्री अन्न म्हटलेलं आहे, या श्री अन्नाला सुपरफूड म्हणून मार्केट करायचं जगभरामध्ये, असं या ठिकाणी निर्णय झालेला आहे. विशेषतः नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार करायचा, या दृष्टीने एक कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. मागच्या 5 वर्षामध्ये जवळपास 25 लाख हेक्टर जमीन मोदी सरकारच्या प्रयत्नाने देशभरामध्ये सिंचनाखाली आली. आणि आता पुन्हा सिंचन क्षेत्राचा विकास करण्याकरता भरघोस अशा प्रकारचा निधी हा देण्यात येणार आहे. सहकारी क्षेत्रामध्ये विशेषतः ज्या प्राथमिक सोसायट्या आहेत यांचं बळकटीकरण करायचं आणि त्यांच्या माध्यमातून गावोगावी धान्याची साठवणूक करण्याकरता आणि इतरही सगळ्या गोष्टींकरता गोडाऊन्स तयार करणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं याकरता काम करण्यात येणार आहे. विशेषतः नॅनो युरिया हा एक मोदी सरकारचा अतिशय सफल प्रयोग आहे, ज्याच्यामुळे युरियाचा उपयोग हा कमी होतोय आणि उत्पादकता देखील वाढते आहे. त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात काम करण्यात येणार आहे. आणि कीटकनाशक असतील किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी असतील या संदर्भात संशोधनावर भर देऊन किमती कमी आणायच्या आणि जमिनीचा पोत खराब होणार नाही अशा प्रकारचे त्याचं कंपोजिशन करायचं, या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे. देशामध्ये पहिल्यांदा 100% डेडिकेटेड असा ॲग्रिकल्चर सॅटेलाइट, कृषी सॅटेलाइट हा सोडण्यात येणार आहे. या सॅटेलाइटचा उपयोग असा असेल की याच्यामुळे आज कृषी क्षेत्रावर वातावरणातल्या बदलाने जो एक परिणाम होतोय त्या परिणामापासून कृषी क्षेत्राला मुक्ती मिळेल. आणि त्यासोबत या सॅटेलाइटच्या माध्यमातून क्रॉपचं लाईफ सायकल मॅनेजमेंट हे देखील आपल्याला करता येईल. आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात हे काम करण्यात आलं. दुसरं, कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर
हे तयार करण्यात येणार आहे। कारण आज जो लहान शेतकरी आहे त्याला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर त्या मनाने ॲक्सेसेबल नाही आहे, म्हणून त्याच्याकरता पूर्णपणे ॲक्सेसेबल अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे विकसित करण्यात येणार आहे। आपण बघितलं तर तरुणाईकरता देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पारदर्शक पद्धतीनं भरतीची प्रक्रिया आणि त्यासोबत पेपर फुटीच्या विरोधात अतिशय कडक कायदा या गोष्टी याच्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत। आता देशामध्ये स्टार्टअप्स हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, घेतलेले आहेत आणि त्याच्याकरता स्पेशल फंडिंग हे घेण्यात आलेलं आहे आणि स्टार्टअप्सला मेंटरशिप देण्याकरता व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आली आहे। सरकारी खरेदीमध्ये जे काही स्टार्टअप्स असतील यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षेत्र याच्यावर भर दिला जातोय। विशेषतः आता भारताला अशी संधी आहे, ईव्हीचं क्षेत्र असेल, मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र असेल, इलेक्ट्रॉनिक्सचं क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये हळूहळू एक ग्लोबल प्लेयर म्हणून चीनच्या खालोखाल सप्लाय चेनचा भाग म्हणून विकसित होतोय आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत आणि म्हणून या सर्व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येणार आहे आणि त्यासोबत एमएसएमईचं जे क्षेत्र आहे, आपल्याला कल्पना आहे की एक क्षेत्र सर्वात जास्त रोजगार देणारं क्षेत्र आहे। या एमएसएमईच्या क्षेत्राला त्याचा जास्त पतपुरवठा मिळवून देणं याच्यामध्ये टाकलेलं आहे। त्याच्यामुळे उद्योजकतेची जी भावना आहे ही भावना त्याला चालना कशी मिळेल याचा प्रयत्न करण्यात आला आहे। यासोबत या ठिकाणी जे मिनिमम वेज आहे, न्यूनतम जो काही वेतन आहे याच्यामध्ये भरघोस वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। याचा विशेषतः असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत या कामगारांना मोठा फायदा होणार आहे आणि त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होत राहिली पाहिजे याकरता एक पॉलिसी तयार करण्यात येणार आहे की ज्यातनं कामगारांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होईल। आपण जर महिलांचा विचार केला तर विशेषतः मागच्या काळामध्ये 1 कोटी महिलांना ग्रामीण भागामध्ये लखपती दीदी बनवण्याचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे आणि आता पुन्हा 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आला आहे। विशेषतः जे महिला बचत गट आहेत याच्यामध्ये जवळपास 8 लाख कोटी रुपये हे मोदी सरकारने महिला बचत गटांकरता दिले आहेत आणि आता त्यांची उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचण्याकरता एक पूर्ण साखळी तयार करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये सरकारी जागा असतील, रेल्वे स्टेशन्स असतील, बस स्टँड्स असतील किंवा इतरही सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीकरता उपलब्ध करून देऊन महिलांना सक्षम करणं यावर याच्यामध्ये भर देण्यात आला आहे। क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढण्याच्या संदर्भात व्यवस्था करण्यात आली आहे। विशेषतः महिलांकरता मोठ्या प्रमाणात सार्वजनिक शौचालयांची साखळी तयार करणं, ॲक्सेसिबिलिटी वाढवणं। आज महिला कामकाजी आहेत आणि त्या मनाने त्यांच्याकरता हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे कमी आहे, त्यामुळे त्याच्यावर भर याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। यासोबत आपल्याला महिलांमध्ये विशेषतः एनिमिया
स्तनाचा कर्करोग, त्यासोबत ऑस्टिओस्क्लेरोसिस अशा जे काही आजार आहेत किंवा सर्वायकल कॅन्सर अशा आजारांचा एक प्रकारे थोडा प्रभाव हा महिलांवर पाहायला मिळतो। याकरता प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी जी काही आज जगभरामध्ये या संदर्भातली औषध निर्मिती झाली आहे, प्रिव्हेंटिव्ह औषधं तयार झालेली आहेत, प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज तयार झाल्या आहेत, तशा प्रकारच्या प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज या तयार करून वॅक्सिनेशन असेल किंवा इतर गोष्टी करून त्या ठिकाणी या आजारांपासून महिलांना मुक्ती देण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे। आणि विशेषतः एक टार्गेट घेण्यात आलं आहे की गर्भाशयाचा आणि मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये पूर्णतः संपवता कसा येईल या संदर्भातली एक मोठी स्ट्रॅटेजी यामध्ये तयार करण्यात आली आहे। नारी शक्ती वंदन कायदा, ज्या कायद्याच्या माध्यमातून महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दोन्हीकडे आरक्षण मिळणार आहे, त्याची अंमलबजावणी आता या काळामध्ये करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये शक्ती डेस्क म्हणजे महिलांकरता स्पेशल डेस्क हा त्या ठिकाणी केवळ महिलांच्या तक्रारींचं निवारण करण्याकरता हा तयार करण्यात येणार आहे। आणि इमर्जन्सी सपोर्ट सिस्टीम जी आहे त्याचा विस्तार करून आपत्कालीन हेल्पलाईन 112 याच्यामध्ये महिला फ्रेंडली अशा प्रकारची व्यवस्था ही करण्यात येणार आहे। रेल्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। एकूण सगळी जी क्षमता आहे ही क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवून आज वेटिंग लिस्ट जी रेल्वेमध्ये असते, आपण पाहतो की प्रत्येक वेळी वेटिंग लिस्ट असते, ती वेटिंग लिस्ट राहणार नाही एवढं रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि एवढ्या गाड्या वाढवण्याच्या संदर्भात म्हणजे कोणालाही सहज तिकीट मिळेल आणि रिझर्वेशन मिळेल अशा प्रकारची व्यवस्था ही करण्यात येणार आहे। आणि दरवर्षी 5000 किलोमीटरचे नवीन ट्रॅक हे जोडले जाणार आहेत। त्याचप्रमाणे रेल्वेचे ॲक्सिडेंट संपवण्याकरता एक कवच ट्रेन प्रणाली ही विकसित करण्यात आली आहे। या प्रणालीमुळे रेल्वेचे ॲक्सिडेंट हे मिनिमाइज होतील, ते संपतील। आणि असं लक्षात आलं की कवच ट्रेन प्रणाली जिथे आहे तिथे ॲक्सिडेंटचा संभव नाही आहे। ही वाढवत संपूर्ण रेल्वे एस्टॅब्लिशमेंट किंवा सगळ्या जिथे रेल्वे चालतात तिथे ही करण्यात येणार आहे। आपल्याला कल्पना आहे की जागतिक दर्जाच्या स्टेशन्सची निर्मिती ही सुरू झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये या 5 वर्षात भारतातले सगळे रेल्वेचे स्टेशन्स हे चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर सहित जागतिक दर्जाचे स्टेशन्स असतील हा प्रयत्न आहे। त्याचप्रमाणे जागतिक दर्जाच्या वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन आणि नमो भारत ट्रेनचा विकास आणि निर्मिती ही भारतातच करण्यात येणार आहे। आणि आता आपण बघितलं असेल वंदे भारत ट्रेन या सिटिंगच्या ट्रेन आहेत, याच्यामध्ये स्लीपर कोचेसच्या ट्रेन्स देखील आता सुरू करण्यात येणार आहे। वंदे भारत स्लीपर ट्रेनची सुरुवात करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी करता देखील ट्रेनचा विस्तार करण्यात येणार आहे। जवळपास 13,000 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा विकास आणि त्यांना जागतिक दर्जाचं करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आणि या ज्या नवीन आधुनिक ट्रेन्स आहेत याचं जाळं वाढवत सगळ्या भागामध्ये या ट्रेन्स गेल्या पाहिजेत याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। पहिली बुलेट ट्रेन ही पश्चिम भारतामध्ये सुरू झाली आहे। आता पश्चिम, उत्तर, दक्षिण, पूर्व अशी सगळी कनेक्टिव्हिटी बुलेट ट्रेनची करण्यात येणार आहे। आणि ट्रेनशी संबंधित सगळ्या सेवा एका सुपर ॲपवर आणण्यात येणार आहे।
कुठल्याही व्यक्तीला त्या ॲपच्या माध्यमातून ट्रेनच्या सगळ्या सेवा या उपलब्ध करून घेता येतील आणि अतिशय सोपा असा हा ॲप या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे. खरं म्हणजे यासोबत आपल्याला कल्पना आहे की एक प्रकारे भारत हा जसा आर्थिक पुनर्निर्माणाकडे निघालेला आहे आणि मजबूत अर्थतंत्र म्हणून भारत तयार होतोय, तसंच आज सांस्कृतिक पुनर्जागरण देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. आपण बघितलं की या ठिकाणी काशी विश्वनाथचा कॉरिडॉर असेल किंवा प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये जे तयार झालं, ज्यांनी एक प्रकारे जागतिक आकर्षणाचं केंद्र ते मंदिर या ठिकाणी झालेलं आहे. अशा प्रकारचे जे काही आपली वारसा स्थळ आहे, अशा विविध वारसा स्थळांचा विकास हा या ठिकाणी करण्यात येणार आहे. भारतीय पांडुलिपी जी आहे त्याचं संवर्धन हे करण्यात येणार आहे आणि प्राचीन भारतीय संस्कृती, अभिजात भाषा, संस्कृती आणि परंपरा या सगळ्याच्या जतनासाठी एक स्पेशल फंड हा तयार करण्यात येणार आहे आणि डेडिकेटेडली हे सगळं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसंच भारतातलं जे साहित्य आणि संस्कृती आहे, आपले जे विचार आहेत, हे सगळे विदेशी भाषांमध्ये देखील त्या ठिकाणी ट्रान्सलेट करून जगभरामध्ये भारतीय संस्कृती आणि आपलं ज्ञान हे पोचलं पाहिजे यावर प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय ज्ञान परंपरांवर आधारित त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय संमेलन हे देखील घेण्यात येणार आहे आणि जो विचार, वैश्विक विचार भारताचा आहे, तो आता भारताचा विचार जगामध्ये स्थापित करण्याचा प्रयत्न हा देखील निश्चितपणे करण्यात येणार आहे. विशेषतः भारत ही जगातली सगळ्यात जुनी सभ्यता आहे आणि त्या मनाने आपल्याकडे जेवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही. त्याच्यावर भर देऊन आणि स्मारकांचं जीर्णोद्धार, संवर्धन आणि जतन करण्याचं काम हे करण्यात येणार आहे. पर्यटनावर विशेष भर देऊन पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणं आणि पर्यटनाकरता सगळ्या सोयी उपलब्ध करून देणं, विशेषतः जे समुद्री पर्यटन आहे, ईशान्य भारत आहे, आपली जी द्वीप आहे, या पर्यटनाकरता विशेष भर हे या ठिकाणी देण्यात येणार आहे. मोदी सरकारने एक पारदर्शी अशा प्रकारची पद्धत आणली आहे आणि पुढच्या काळातही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जी लढाई आहे ही लढाई सुरूच राहणार आहे. एक अजून महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 44 मध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी अशा प्रकारचा एक चॅप्टर आहे आणि या चॅप्टरमध्ये देशाने काय काय केलं पाहिजे अशा प्रकारचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल भारताच्या संविधानाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात लिहून दिले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी अशी आहे की देश संपूर्ण देशामध्ये समान नागरिक कायदा आणेल. म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं आणि म्हणून त्यांनी संविधानामध्ये हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये लिहिलेलं आहे की समान नागरिक कायदा तयार केला पाहिजे आणि तो देश करेल. इतके वर्ष तो होऊ शकला नाही. आता संविधान येऊनही 75 वर्ष या ठिकाणी पूर्ण होणार, पण तो येऊ शकला नाही. पण आता तोच समान नागरिक कायदा हा येणार आहे आणि या समान नागरिक कायदा आल्यामुळे सर्वात जास्त फायदा महिलांना होणार आहे, कारण सगळ्यात जास्त अधिकार हे त्याच्यामुळे महिलांना मिळणार आहे. या व्यतिरिक्त भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा जगभरात विस्तार करण्यात येणार आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की आपण जी सिस्टीम उभी केली, आज आपण पाहतो आपल्याकडे भाजीवालाही
त्या ठिकाणी QR कोड ठेवतोय आणि डिजिटल पेमेंट होत आहे। जगाने आपल्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचं या ठिकाणी स्वागत केलं आहे। आता आपलं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर जे भारताने तयार केलं आहे हे जग मागत आहे आणि त्यामुळे जगामध्ये भारताचं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर देऊन एक मोठी संधी देखील आपल्याला त्यातून मिळणार आहे आणि भारत या क्षेत्रामध्ये अव्वल नंबरवर येणार आहे। आणि म्हणून त्या दृष्टीने आता आपण काम करतो आहे। योग आणि आयुर्वेदाचा प्रचार हा मोठ्या प्रमाणात आपण करतोय, या संस्थांचा विस्तार आपण मोठ्या प्रमाणात करतोय। त्याचबरोबर या ठिकाणी भारतातनं आपला जो ऐतिहासिक ठेवा हा विदेशामध्ये मागच्या काळामध्ये गेला आहे, तो भारतात परत आणण्याकरता विशेष प्रयत्न हे या ठिकाणी केले जाणार आहेत। आणि जगातल्या जे प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत उच्च शिक्षणाच्या, त्यामध्ये भारतीय भाषांच्या अभ्यासाची व्यवस्था जगात ही करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आला आहे। भारतीय सभ्यतेच्या स्मारकांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे आणि यासोबत विशेषतः एक मोठी लढाई पुढच्या काळामध्ये अंमली पदार्थांच्या विरुद्ध देशामध्ये लढली जाणार आहे। त्याकरता विशेष भर असणार आहे। आपल्याला माहिती आहे नवीन कायदे आता आपण तयार केले आहेत, CRPC IPCच्या पेक्षा वेगळे, आणि त्याच्यामध्ये न्यायसंहिता आपण सुरू केलेली आहे। या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता देशभरामध्ये फॉरेन्सिक नेटवर्क आणि कॅपेबिलिटी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढेल, क्वालिटी ऑफ इन्व्हेस्टिगेशन वाढेल आणि अतिशय वेगाने लोकांना न्याय मिळेल हे काम करण्यात येणार आहे। CAA ची अंमलबजावणी जी आहे ही मोठ्या प्रमाणात करण्यात येईल आणि सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची जी क्षमता आहे ती क्षमता ही वाढवण्यात येणार आहे। वन नेशन वन इलेक्शन याच्यावर देखील भर असणार आहे आणि एक मतदार यादी, जी मतदार यादी सगळ्या निवडणुकांमध्ये कॉमन असेल अशा प्रकारे ते देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे। एक राष्ट्रीय सहकारी धोरण हे तयार करण्यात येणार आहे। 2025 साल हे भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जन्मजयंतीचं वर्ष आहे। आदिवासी गौरव दिन म्हणून आपण त्यांची जन्मजयंती मोदी सरकार आल्यापासून साजरी करतो। संपूर्ण देशामध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे आदिवासी समाजाला अधिकारिता देणारे कार्यक्रम हे या ठिकाणी राबवले जातील। आणि यासोबत ज्या एकलव्य विद्यालय आहेत त्या एकलव्य विद्यालयांमध्येही, कारण आपल्याला लक्षात असेल की आदिवासी समाजामध्ये एकलव्य विद्यालयाने विशेष अशा प्रकारचं गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं आहे। जवळपास त्याची संख्या ही 750 विद्यालयांनी वाढवण्याचा निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आला आहे। खरं म्हणजे अनेक गोष्टी आहेत, पण सगळ्या गोष्टी आज सांगता येणार नाही। पण एक आपल्या लक्षात मी आणून देऊ इच्छितो, 2019 ला मोदी सरकारने जो जाहीरनामा दिला होता त्याच्यामध्ये 75 आश्वासनं दिली होती। ती सगळी आश्वासनं ही पूर्ण करण्यात आली आहे। मग त्यामध्ये आपण जर बघितलं तर नागरी सुधारणा कायदा असेल, राम मंदिर असेल, किसान क्रेडिट कार्डवर 1 लाख रुपयापर्यंत कर्जावर 0% व्याज असेल, या ठिकाणी 1 वर्षापर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षासाठी व्याजमुक्त ते देखील मोदी सरकारने केलं। देशातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयाची आर्थिक मदत आश्वासन दिलं होतं, ते देखील पूर्ण केलं। देशातील लहान दुकानदारांना वयाच्या 60 वर्षानंतर आणि शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर पेन्शन मिळावं याकरता योजना, आपल्याला माहिती अटल पेन्शन योजना या ठिकाणी सुरू केली।
आणि त्याही माध्यमातून तो एक फायदा आपण दिलेला आहे। राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। उच्चभ्रू अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या जागांमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आणि आता पुन्हा 50% वाढ ही त्याच्यामध्ये करण्यात येणार आहे। जमिनीच्या कागदांचं डिजिटायझेशन असेल, शुद्ध पिण्याचं पाणी हर घर जलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा विषय असेल, LPG कनेक्शनचा विषय असेल, राष्ट्रीय महामार्गांमध्ये दुपटीची वाढ ही त्या ठिकाणी करण्याचा विषय असेल, 75 नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आली। त्याचबरोबर रेल्वे स्टेशन सर्व रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण 2022 मध्ये पूर्ण करण्यात आलं। सर्व रुळांचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर याची सुरुवात करण्यात आली आणि 5 किलोमीटरच्या आत प्रत्येक व्यक्तीला बँकिंग व्यवस्था देण्यात येईल असं सांगितलं होतं, ते देण्याचं काम झालं। लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांकरता सिंगल विंडो सिस्टीम सुरू झाली। आदिवासी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे संग्रहालय हे करण्याचं ते सुरू झालं। 3 तलाकचा कायदा तो कायदा त्या ठिकाणी पूर्ण झाला। त्यामुळे भाजपचं संकल्पपत्र हे कागदी नाही आहे, भाजपचं संकल्पपत्र ही मोदीजींची गॅरंटी आहे आणि निश्चितपणे देशातल्या सर्व घटकांचा विकास, दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक OBC यांच्यासहित ओपन कॅटेगरीपासून प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्याचा संकल्प आणि त्याच्याकरता संधी ही या मोदींच्या गॅरंटीच्या संकल्पपत्रातून देण्यात आली आहे। हे संकल्पपत्र आम्ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनतेला समर्पित करतो आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की मोदीजींच्या गॅरंटीवर सर्वात जास्त विश्वास या देशातल्या नागरिकांचा आहे। त्यामुळे देशातले नागरिक हे निश्चितपणे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्रात आणि देशात मोदीजींचं सरकार निवडून आणते। सर, या संकल्पपत्रामध्ये महत्त्वाचं म्हणजे सरकारी किती नोकऱ्या देणार आहेत हा मुद्दा आला नाहीये सरकारी नोकऱ्यांचा, आणि मागच्या वेळेस 2 करोड नोकऱ्या देण्याचा घोषणा केली होती, ते पण पूर्ण झालेलं नाही। पहिली गोष्ट अशी आहे की जेवढ्या जागा रिकाम्या आहेत त्या सगळ्या भरण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे आणि मागचं संकल्पपत्र आपण उचलून बघा, त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी सांगितलेल्या आहेत, सांगितल्या त्यापेक्षा जास्त निर्माण झालेल्या आहेत आणि त्याचं काय म्हणतात पत्रक देखील लोकसभेत सादर झालेलं आहे। असं आहे की काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे हा फेल्ड जाहीरनामा आहे। याचं कारण काँग्रेस यापूर्वी छत्तीसगडला निवडून आली होती, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही। राजस्थानला निवडून आली होती, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही। हिमाचलमध्ये निवडून आले, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही। आताही कर्नाटकमध्ये निवडून आले तर जाहीरनाम्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली नाही। त्यांच्याकरता जाहीरनामा कागद आहे, आमच्याकरता ती मोदीजींची गॅरंटी आहे। देवेंद्र गांधी ने ट्वीट किया है कि संकल्प पत्र और मोदी जी के भाषण में 2 शब्द गायब है, बेरोजगारी और महंगाई। और खड़गे जी ने कहा है कि बीजेपी की गारंटी ये जुमले की वारंटी है। तो इस संबंध में क्या कहेंगे, दोनों सवाल के जवाब। देखिए, पहली बात तो यह है कि मैं राहुल जी को दोष नहीं दूंगा क्योंकि वो पढ़ते ही नहीं है, तो इसलिए इसमें क्या आया है ये उनको पता ही नहीं है, किसी ने उनको लिख कर दे दिया होगा। मैंने तो अभी आपको बताया रोजगार के कितने अवसर इसमें है, किस प्रकार से लोगों को फायदा मिलने वाला है, ये सारी चीजें इसमें आई है। तो मुझे लगता है कि राहुल जी अगर पढ़ लेते और पढ़कर इसके ऊपर अपना मत व्यक्त करते तो शायद उसका जवाब भी हम दे देते। और खड़गे जी से मेरा इतना ही निवेदन है, खड़गे जी देश का छोड़ दीजिए, आप तो कर्नाटक से कांग्रेस के अध्यक्ष हैं, कर्नाटक में आपने दिया हुआ कोई भी वादा आप पूरा नहीं कर पाए। अब आपके लोग ये कहते हैं कि वादे पूरे करने के लिए नहीं होते। जी
देखिए, आप अगर देखिए तो पूरे तरीके से अवसर निर्माण के लिए ही ये डेडिकेटेड है। मतलब अगर इसको हम नक्शे में इसके हाइलाइट्स की ओर जाएंगे तो आपके ध्यान में आएगा कि देश को मैन्युफैक्चरिंग हब बनाएंगे तो रोजगार की निर्मित होने वाली है, स्टार्टअप इकोसिस्टम तैयार करेंगे तो रोजगार की निर्मित होने वाली है, इंफ्रास्ट्रक्चर तैयार करेंगे तो रोजगार की निर्मित होने वाली है, डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर तैयार करेंगे तो रोजगार की निर्मित होने वाली है, कृषि क्षेत्र में रोजगार की निर्मित होने वाली है, सहकार क्षेत्र में रोजगार की निर्मित होने वाली है। तो कुल मिलाकर अगर इसको अलग अलग तरीके से देखें तो मैं ऐसा कहूंगा कि रोजगार के लिए समर्पित इस प्रकार का ये मोदी की गारंटी का पत्र है। सर, बराच समाज नाराज आहे बीजेपीपासून, कारण की आरक्षणाने लोकांना मिळालेलं नाही आहे। आरक्षणामुळे राज्यात आहे। हाँ, ये सब इंस्टंट ही है, ये सब इंस्टंट रिलीफ ही है। सर, आरक्षणचा मुद्दा बऱ्याच समाजामध्ये गाजत आहे, तर बरेच समाज मोदीपासून आणि बीजेपीपासून नाराज आहे, तर हे लोक मतदान करणार काय? तर याला जोडून मला प्रश्न आहे की काँग्रेस वारंवार प्रचार करत आहे की संविधान बदललं जाईल, संविधान बदललं जाईल, तेव्हा माननीय प्रधानमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहा विकणारा पोरगा आज देशाचा प्रधानमंत्री झालाय। ज्यावेळेस मोदीजींची निवड एनडीएचे प्रमुख म्हणून झाली त्यावेळी त्या ठिकाणी मोदीजींनी पहिल्यांदा भारताच्या संविधानाची पूजा केली आणि त्यानंतर मोदीजींनी आपलं पद स्वीकारलं। मोदीजी म्हणतात मला कुठल्याही ग्रंथापेक्षा संविधान हे जास्त महत्त्वाचं आहे आणि गेले 10 वर्ष पूर्ण मेजॉरिटी, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मोदीजींकडे आहे। पण मोदीजींनी संविधानाचं रक्षण केलं, संविधान बदलण्याचा विचार देखील केला नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा अधिकार संसदेला नाही। त्यामुळे हा काँग्रेसचा जुमला आहे। ज्यावेळेस विकासाचा विचार मांडता येत नाही, ज्यावेळी कुठलंही त्या ठिकाणी जनहिताचं कार्य करता येत नाही आणि ज्यावेळी क्रेडिबिलिटी संपलेली आहे अशा वेळी लोकांच्या मनात कन्फ्युजन तयार करण्याचा प्रयत्न आहे। पण हाच प्रयत्न त्यांनी 14ला केला, हाच प्रयत्न त्यांनी 19ला केला, हाच प्रयत्न ते 24ला करतायत। लोकांचा विश्वास हा केवळ मोदीजींवर आहे आणि म्हणूनच आताही झालेल्या 3 राज्यात मोदीजींच्या बाजूनेच लोकांनी मतदान केलंय आणि देशातही मोदीजींच्या बाजूनेच लोक मतदान करतील। असं आहे की त्या संदर्भात मी वेगळं बोलेन। आता आपण संकल्पपत्रावर आहोत। काय अग्निवीर सारखी योजना जी आहे ती रद्द करून त्यानंतर प्रत्येक गरीब महिलेला 1 लाख रुपये वार्षिक पैसे देखील। मी पुन्हा एकदा सांगतो, एक तर पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की अग्निवीर योजना रद्द करणं म्हणजे देशाला धोक्यात टाकणं। कारण देशाच्या सेनेच्या प्रमुखांनी सांगितलं की आमचं जे सैन्य आहे हे जर आम्ही युवा ठेवलं नाही तर आम्ही लढू शकणार नाही। आज जगाच्या पाठीवर सगळ्या देशांचं सैन्य युवा आहे आणि आमचं सैन्य युवा नाही। त्यामुळे ही योजना आणलेली आहे, ती सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात अग्निवीर भरती झाली आहे आणि भारताच्या सेनेत कामही करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की हे म्हणण्याला काही अर्थही नाही आहे। आणि दुसरं मी पुन्हा सांगतो, माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही 1 लाख 5 लाख काय जे काही तुम्हाला लिहायचं आहे ते लिहा, फक्त एवढा तुमचा ट्रॅक रेकॉर्ड दाखवा। जसं मोदीजींनी 75 गॅरंटी दिल्या, 75 पूर्ण केल्या। काँग्रेसनी छत्तीसगडची गॅरंटी पूर्ण केल्या नाहीत, राजस्थानच्याही केल्या नाहीत, कर्नाटकच्याही केल्या नाहीत, हिमाचलच्याही केल्या नाहीत। त्यामुळे सांगायला आता त्यांना माहिती आपण निवडूनच येणार नाही आहे, तर उद्या राहुल गांधी हे पण प्रॉमिस करू शकतील
की प्रत्येक नागरिकाला मी एक ताजमहाल बांधून देतो, पण त्याला अर्थ नाही. सर भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं म्हटलं जातं, परंतु काँग्रेसचे नेते आरोप करतायत की त्यांच्या संकल्पपत्रामध्ये ओबीसी साठी ठोस अशी काही तरतूद नाही. असं आहे की या संकल्पपत्रामध्ये समाजातला कोणीच सुटला नाही आणि काँग्रेसवाल्यांना ओबीसीवर बोलण्याचं अधिकारच नाही आहे. कारण देशामध्ये आणि राज्यामध्ये ओबीसीचं कल्याण हे केवळ भारतीय जनता पक्षाच्या आणि एनडीएच्या सरकारने केलं आहे. इतके वर्ष खरं म्हणजे कालेलकरांच्या वेळी हे सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर अनेक वेळा सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाकरता ओबीसी आयोग तयार केला पाहिजे, त्याला संवैधानिक दर्जा दिला पाहिजे. परंतु काँग्रेसच्या सरकारने 70 वर्ष ओबीसी आरक्षणाकरता संवैधानिक आयोग तयार केला नाही. तो आयोग नरेंद्र मोदीजींनी तयार केला. आज भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेवढी सरकार झाली त्या सगळ्या सरकारांमध्ये सगळ्यात जास्त ओबीसी मंत्री मोदीजींच्या सरकारमध्ये आहे आणि मोदीजींच्या सरकारमध्ये 60% मंत्री हे ओबीसी, एसटी आणि एससी आहे, जो आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. महाराष्ट्रामध्ये देखील स्वतंत्र ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना तयार झालं आणि आतापर्यंत ओबीसी हिताचे 30 निर्णय झाले आहेत. त्यातले 23 निर्णय मी मुख्यमंत्री असताना झाले आणि उरलेले निर्णय हे आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसला ओबीसीवर बोलायचा अधिकार नाही. काँग्रेसने ओबीसीचा वोट बँक सारखा वापर केला. देखिए ये सारी चीजें वो बोलते रहते हैं, लेकिन दुनिया जानती है पारदर्शी प्रामाणिकता के साथ देश में किसी ने काम किया होगा तो नरेंद्र मोदी जी ने किया. एक प्रचार ऐसा भी किया जा रहा है तुम्ही म्हणताय की 80 कोटी लोकांना मोफत धान्य देणार आणि खाली उल्लेख केला की शेतकऱ्याची एमएसपी वाढवणार. 80 कोटी लोकांना आपण जर फुकट धान्य देणार असू एमएसपी कसं वाढेल, हे गणित कसं होणार? असं आहे, हा गरीब कल्याणाचा अजेंडा आहे. लोक कल्याणकारी अशा प्रकारचे राज्य आहे. आत्ताही कोविड पासनं आपण दरवर्षी एमएसपी वाढवली आणि तरी देखील कोविड पासनं आपण मोफत अन्नधान्य देतोच आहे. त्यामुळे एमएसपी पण वाढणार आणि मोफत अन्नधान्य देखील दिलं जाणार. कोण संजय राऊत? तुम्ही काय क्वालिटीच्या माणसांबद्दल थोडं माझा स्तर पाहूनही थोडं विचार. देखिए, जब इनके सारे जुमले समाप्त हो जाते हैं तो लोकतंत्र नष्ट होने वाला है, संविधान बदलने वाला है. एक घिसी-पिटी रिकॉर्ड है. अब लोगों का भी इस पर विश्वास नहीं है. म्हणूनच आता जे नवीन CRPC तयार करण्यात आला आहे याच्यामध्ये टेक्निकल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्सला महत्त्व देण्यात आलं आहे. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे. त्यामुळे रेट ऑफ कलेक्शन वाढेल. पहिल्या टप्प्यातल्या सगळ्या जागा आम्ही जिंकू. गोवंश हत्या बंदीचा कायदा हा लागूच आहे. तो महाराष्ट्रातही आहे, तो देशातल्या सगळ्या राज्यांनी केलेला आहे. कारवाई होतेच आहे, त्याच्यावर कारवाई केलीच जाते आहे आणि कायदा देखील आहे. ये चुनाव आखिरी है, ऐसा भी प्रचार किया जा रहा है आपके विरोधकों का. ये चुनाव आखिरी चुनाव है, अगर मोदी सरकार चुनकर आ जाती है, ऐसा भी प्रचार किया जा रहा है. देखिए, ये मूर्खतापूर्ण है. मैंने इस बात का जवाब भी देना ये मूर्खतापूर्ण है. अरे भारत की खून में लोकतंत्र है. दुनिया को जब लोकतंत्र पता नहीं था तब भारत को लोकतंत्र पता था. और
भारत का लोकतंत्र समाप्त करने का प्रयास इंदिरा जी ने किया था। इंदिरा जी ने लाखों विपक्ष के कार्यकर्ताओं को, नेताओं को 2 साल जेल में बंद रखा। बावजूद उसके इंदिरा जी भारत का लोकतंत्र समाप्त नहीं कर पाई, कांग्रेस भारत का लोकतंत्र समाप्त नहीं कर पाई। ये भारत का लोकतंत्र कोई समाप्त नहीं कर सकता और मोदी जी तो इस लोकतंत्र के पुरोधा है। चला, धन्यवाद।